शंभूराव आली नाही. आठवतोय तो प्रसंग आठवला तर पायाची हात घेऊन मस्तकाला भेट घेते. माझी जीवा भावाची पत्नी, होय माझी दाक्षायणी. या माझ्या दाक्षायणीला अग्नीची फार भीती वाटायची, पण तिचा दुर्दैव तो म्हातारा प्रजापती, तो दक्ष. या दक्षानं केवळ विश्वाच्या कल्याणासाठी पुत्र कामेष्टी यज्ञाची योजना केली. साऱ्या देव देवतांना तिथं निमंत्रण दिलं, पण केवळ पूर्व वैमानस्य म्हणून या शिवशंभूला निमंत्रण नाही. याचा जाब विचारण्यासाठी माझी पत्नी दाक्षायणी यज्ञ मंडपापर्यंत दक्षाच्या गेली. दक्षाला नाना शब्दाला माझ्या दाक्षायणीचं ताडण केलं. पिता बोललेली दूषण म्हणजे भूषण समजू. माझ्या दाक्षायणीनं प्रत्येक अपमान सहन केला. त्या दक्ष प्रजापती गर्वी झाला. तो अपमान माझ्या पत्नीला सहन झाला नाही आणि त्याला नाही विलंबन करला. त्या माझ्या दाक्षायणीनं त्या दग्धत्या अग्निकुंडात उडी घेतली. माझी दाक्षायणी गेली, माझी दाक्षायणी. ही वार्ता ज्यावेळी शिवशंभूला कळली, माझ्या क्रोध अनावर झाला. स्वतःच्या जन्मेच्या साह्यानं मी एक पुत्र जन्माला घातला. तो माझा बाळ प्रतिशंकर, तो माझा बाळ वीरभद्र. वीरभद्रा करवी दक्ष प्रजापतीचं शिर उडविण्यात आलं, पण केलेली प्रतिज्ञा, घेतलेली शपथ एकाही देवतेचा उठवलं पाहणार नाही. भजन पुढं तुम्ही मागं मी. हो नको
विश्वावर सत्ता आता तुला या शिवशंभूची आठवण आली. आता तुला या अनंताची आठवण आली. मग हे हिमालया ज्यावेळी सागर मंथन झालं, या सागर मंथनात मेरू पर्वताचा रवी केला आणि या वासुकीची रवी केली. मग विश्वाची सारी संपत्ती मेरू पर्वतामुळे पुन्हा बाहेर आली. मग पर्वतांचा राजकर्ता म्हणून खरा मान कुणाचा होता? खरा मान कुणाचा होता? माझा काही होतो. खरा मान होता मेरू पर्वताचा. पण या मेरू पर्वताला बाजूला करून केवळ विश्वात भक्ती श्रेष्ठ आहे ही या हिमालयाकडे विश्वाला कळली. एक संवत्सर केवळ एक फळी पाणी एका मुष्टावर उभा राहून शिवशंभूची भक्ती केली. आणि म्हणून या पर्वतांचा राजकर्ता मी तुला बनविला. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे की खोटं आहे? ते उपकार का विसरलास? ते उपकार का विसरलास? दक्षाच्या यज्ञमंडपात तू उपस्थित होतास. दक्षाच्या यज्ञमंडपात एरवी तुझा आवाज बाहेर येतो. आता काय झालं? मोठ्याने बोल. हा. दक्षाच्या यज्ञमंडपात उपस्थित असताना दाक्षायणीनं ज्यावेळी यज्ञमंडपात उडी घेतली त्यावेळी भगवान पुन्हा उडी घेतली. हे सारं दृश्य तुझ्या नेत्राला पाहतात. हे सारं दृश्य नेत्राला पाहतात. का नाही रोखलं? का नाही रोखलं? विश्वाला आपली आवश्यकता आहे देवा. तो तारकासुर मंत्राला माझ्या कल्लवाला हात घातला. विश्वाला माझी आवश्यकता आहे हे तुम्हाला कळलं. मग या शिवाला दाक्षायणीची आवश्यकता होती हे तुम्हाला कळलं नाही. मग एका स्त्रीचं मन स्त्रीत जाणू शकते. स्त्री शिवाय कुणी नाही. मग भर मंडपात भर सभे एका स्त्रीचं झालेलं विडंबन हे एक पतिव्रता सहन करू शकते का? एक पतिव्रता सहन करू शकते का? अगर दाक्षायणीला स्वतःची भगिनी मानली आणि स्वतःची भगिनी संकटाने पुन्हा प्रेम घेत होती. हे डोळ्यासमोर पाहून सुद्धा शांत राहिली. आता कोण म्हणेल तुला लक्ष्मी? तेव्हा कुणाला वापर काय? माझ्यासाठी नव्हे, आम्हा देवतेसाठी नव्हे, या विश्वासाठी. हे कंठी परिधान केलंस ते काय आहे? मला त्याचं महत्व जाणून घ्यायचंय का? बोल, काय आहे? भक्ताचा तारणहार म्हणून कंठी धारण केले. लाज वाटत नाही? अरे जिभेचे कोळसे कसे होत नाही तुला? पतिव्रतांचा पाठलाग झाला तू, अमरांचा रक्षण करणारा तू. मग माझ्या भागीदार का तुझी भक्ती होती? काय केलं असतं? काय केलं असतं? तेव्हा क्रुद्ध झाले. क्षमा. तेव्हा शांत. माझ्या दाक्षायणीनं तुला बंधू मानला. मग स्वतःच्या भगिनीची नव्हे एका पतिव्रतेची विडंबना यज्ञमंडपात होत असताना अरे निमूटपणे तू शांत राहिला. तुम्हाला काय वाटतं? अरे मी या विश्व कार्यात
आणि सात्विक अहंकारापासून 11वे इंद्रिय म्हणजे मन निर्माण झालं. यावर माझी दृष्टी पडतात 100 योजने परिमाण असलेले ब्रह्मांड निर्माण झालं. तुझा बाप या ब्रह्मांडाचा आत्मा आहे. त्याने याचे 3 भाग केले. ऊर्ध्व भाग, मध्य भाग, अधो भाग. ऊर्ध्व भाग म्हणजे स्वर्ग जिथं तुम्ही देव राहतात. मध्य भाग म्हणजे मृत्यूलोक जिथं मानव राहतात. आणि अधो भाग म्हणजे पाताळलोक जिथं दानव राहतात. त्यानंतर शब्द तन्मात्र आणि सूक्ष्मभूतांचे पंचीकरण करू. या विश्वात मी आकाश, वायू, जल, पृथ्वी, पर्वत, सागर, वृक्ष असे अनेक विनाशशाली पदार्थ बनविले. त्यानंतर ब्रह्मदेवाला आज्ञा केली आणि ब्रह्मदेवाला स्वतःच्या देहातून डोक्यातून मरीचीला जन्म दिला, डोळ्यातून अंगिराला जन्म दिला, हृदयातून भृगुला जन्म दिला. या विश्वात स्वरापासून अपाराला जन्म दिला, अपारापासून पृथुला जन्म दिला, दोन्ही कानांपासून अत्रीला जन्म दिला, बगलेपासून नारदाला जन्म दिला, छायेपासून कर्दमाला जन्म दिला, संकल्पनेतून धर्माला जन्म दिला. त्यानंतर त्याला स्वतःच्या देहाचे 2 तुकडे केले. अर्ध शरीर स्त्रीचं, अर्ध शरीर पुरुषाचं. ती स्त्री म्हणजे शकरूपा, तो पुरुष म्हणजे स्वयंभू म्हणू. यांचं दोघांचं मिलन झालं. त्याला 5 अपत्य झाली. देवहूती, आहुती, प्रसूती, उत्तानपाद, प्रियंवर. या प्रसूतीचा विवाह या ब्रह्मदेवाच्या पुत्राशी म्हणजे दक्षाची करण्यात आला. त्याला 60 कन्या झाल्या. त्यातील 13 कन्या अदिती, दिती, तनु, तनायु, सिविका, काला, गौरा, शिप्रा, मुनी, कपिला, कद्रू, विलता. या 13 कन्या कश्यपाला दिल्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या पंतुला दिल्या आणि त्यातून ही जीवसृष्टी निर्माण झाली. विश्वाचा तू आहे पण या मुळाला विसरला. देवा क्षमा, चूक झाली पण आज विश्वासाठी नारद मुनी, नारद मुनी पुढे, नाहीतर करेन तुझी चिकल खुनी पुढे. विश्वासाठीच करणार आहे. अरे विश्वात फिरत असताना हा दिसला माऊली, तो दिसला माऊली, याला माऊली, त्याला माऊली. वेडा बनवितोयस, जगाला वेडा बनवितोयस. अरे जी खरी सत्याची माऊली होती तिला विसरला, सत्याच्या माऊलीला विसरला. सांग दाक्षायणी तुझी नात्याला माता होती. माता म्हणजे कोण? माऊली. म्हण माऊली, माऊली होती. मग त्या माऊलीला विसरून नवीन माऊली तयार करत चाललास. विश्वास मला गरज नाही तुझी, गरज नाही विश्वास. चाला तिथून. ते पुढे, माऊली पुढे या. चाला तिथं. देवा दृश्य करण्यासाठी आज तुझी खरी गरज आहे. तारकासूर नामक दानव आज उन्मत्त झालाय. तेव्हा आम्ही साऱ्यांनी आपापली स्थानं सोडली. त्याचं मरण आहे तेव्हा लग्न होऊन तेव्हा तुला पुण्य होईल. या शिवाला प्रतिज्ञा केली आणि संसाराला पूर्ण विराम दिला. विश्वाला गेला तरी चालेल. संसाराची विशाल ठेवायची आहे. पण विश्वास येणार नाही, येणार नाही.
प्रयत्न फसले. आता काय करणार नाटक